नमस्कार. मी डॉक्टर सुधीर पवार. सहजासहजी वेट लॉस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मी स्वतः आयुर्वेदाचा डॉक्टर आहे, जनरल प्रॅक्टिशनर आहे. शिवाय मी कॉम्रेड्स, आयर्नमॅन अशा इव्हेंट्स पूर्ण केलेले आहेत. बऱ्याचशा माझ्या मॅरेथॉन्स, हाफ मॅरेथॉन्स झालेले आहेत. तर ह्या आजच्या वेट लॉसच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उपयुक्त अशी टिप्स सांगणार आहे. काही वेळा कसं होतं की खूप काही करून माझं वजन कमी होतच नाही असं होतं. त्यामुळं हळूहळू आपल्याला त्यातून नैराश्य येतं. तर तसं नैराश्य न बाळगता आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग करा. 100% माझं वेट लॉस होणारच आहे. रोज अफर्मेशन करा. एक 10 मिनिटं 15 मिनिटं बसून अफर्मेशन करा की माझा वेट लॉस झालेला आहे, माझी बॉडी एवढी अशी स्लिम झालेली आहे. आपल्या आहारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, शिवाय तुमचं शाकाहारीमध्ये सगळ्या प्रकारचे वर्ण, दूध, दुधाचे सगळे पदार्थ, फळं चांगल्या प्रकारची, शिवाय राजमा, छोले, पावटा, हरभरा, वाटाणा असे पदार्थ, सर्व प्रकारचे मोड आलेले पदार्थ, सोयाबीन, मशरूम अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारचे प्रोटीन यांचा वापर थोडा चांगला जास्त करायचा. त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये जे सगळे पदार्थ आहेत, चिकन, मासे, मटण, अंडी हे सगळ्या प्रकारचे पदार्थ हे आपण खाऊ शकतो. पण ते कसे खायचे त्याला पण थोडंसं लिमिट आहे. पण तुम्ही जर समजा रोज नॉनव्हेज खाल्लं आणि रोज तळून खाल्लं तर त्याचा 100% आपल्या शरीरावर वाईट परिणाम होणार आणि वेट गेन हे होणारच आहे. किंवा आपण कुठल्याही शाकाहारी एखादी भाजी केली तर त्यामध्ये समजा तेल जास्त असेल तर त्यामुळं आपलं वेट गेन होणारच आहे. तर हे जे काय खायचं आहे ते आपल्याला शरीराला हितकारक म्हणजे कमी तेलातलं, कमी मिठातलं व्यवस्थित जर खाल्लं तर त्याचा 100% आपल्या शरीराला चांगला फायदा होतो. आणि जे आपल्याला खाऊ वाटतं म्हणजे जे काय पिझ्झा, पास्ता, बर्गर, तुमचं पाणीपुरी, भेळपुरी, बाहेरचे पदार्थ हे जे खाऊ वाटतात ते क्वचित कधीतरी खायचे. म्हणजे नेमकं काय करायचं, महिन्यातून 1-2 वेळा तुम्ही क्वचित एखाद्या वेळेस बाहेरचं खाऊ शकता. त्यातल्या त्यात जर जमलं तर पाणीपुरी वगैरे असे पदार्थ आपण घरी करू शकतो. ते कारण घरचं तेल हे नेहमी चांगलं असतं, जास्त वेळा उकळलेलं नसतं, आपल्या शरीरासाठी हितकारक असतं. त्यामुळं त्या घराच्या तेलामध्ये एखादी वस्तू तळून जर घेतली तर आपल्याला 100% ही हानिकारक होणार नाही आहे. त्यामुळं जर खायचं असेल तर क्वचित खावा. तर तुम्हाला एखादं आईस्क्रीम वगैरे खायचं आहे किंवा गोड खायचं आहे एखादं, तर घरी पण आपण आईस्क्रीम करू शकतो. क्वचित एखादा केक खायचा आहे तर केक पण आपण घरी त्यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट टाकून वगैरे केक करू शकतो. तर शक्यतो घरचं खावा. म्हणजे बाहेरचे पदार्थ विकत आणून खाण्यापेक्षा घरचं खावा. हे क्वचित कधी कधी चालू शकतात. एक उदाहरण देतो की लहानपणी आपल्याला एखादी गोष्ट करू नये असं जर सांगितलं तर आपण 100% ती वस्तू करायचो. एखाद्या वस्तूला हात लावू नको म्हणलं तर ती वस्तू मुद्दाम हात लावायचं किंवा एखाद्या वस्तू खाऊ नये म्हणलं तर मुद्दाम ती वस्तू खाऊन बघायची. असं लहान मुलं करतात. तसंच असतं की आपल्याला एखादी वस्तू खाऊ नये, गोड खाऊ नकोस, गोड खाऊ वाटतं, तळलेलं खाऊ नकोस तर तळलेलं खाऊ वाटतं, जंक फूड, फास्ट फूड खाऊ नये म्हणलं तर मुद्दाम खाऊ वाटतं. तर हे जे सगळे क्रेविंग्ज आहेत तर हे क्रेविंग्ज आपले हळूहळू वाढत असतात की आपण ज्या गोष्टी नाही म्हणू ते 100% आपल्याला घेऊ वाटतं. तर मी बघतो की बरेचसे लोक मला विचारतात की सर असं काय आहे का की आम्हाला जे गोष्ट कायमची पाळता येईल. नाहीतर होतं कसं की हे खाऊ नको ते खाऊ नको म्हणलं की 8-10 दिवस ते बऱ्यापैकी पाळलं जातं आणि त्यानंतर असं होतं की तो डाएट सुटतो आणि 10 दिवसानंतर परत पहिल्यासारखं आहार घेतला जातो. तर ह्यामध्ये मी एक छोटीशी टिप सांगणार आहे. ती महत्त्वाची आहे की आपण सगळ्या गोष्टी खाऊन पण आपण आपलं 100% वेट लॉस करू शकतो. 80-20 असा एक जो रूल आहे तो रूल आपण जर पाळला तर 100% आपला वेट लॉस चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर काय आहे बरं हा फॉर्म्युला? अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. तर यामध्ये काय करायचं, 80% आपल्या आहाराचा भाग किंवा 80% जे काही खातोय आपण, तो आपल्या शरीराला हितकारक किंवा आपल्या शरीरासाठी जो काही चांगला भाग आहे तो घ्यायचा आणि 20% जे आपल्याला खाऊ वाटतं म्हणजे त्यामध्ये पिझ्झा, पास्ता, बर्गर, पाणीपुरी, भेळपुरी, बाहेरचे पदार्थ असं जे खाऊ वाटतं ते 20% मध्ये घ्यायचं. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पोर्शन कंट्रोल. म्हणजे कुठलाही पदार्थ असू द्या, म्हणजे तुम्ही जिथं 4 पुऱ्या खाणार आहे, 5 पुऱ्या खाणार आहे, तिथे एखाद दुसरी पुरी खावा. ज्या ठिकाणी असं वाटतंय की 2 ते 3 कप तुम्हाला आईस्क्रीम खायचे आहेत, अर्धा कप आईस्क्रीमचा खावा. म्हणजे कुठलाही पदार्थ प्रमाणात जर खाल्ला तर आपल्या शरीराला 100% तो हितकारक होणार असतो.
आणि काही लोक काय होतं की ऑफिसमध्ये काम करत असतो, सारखा चहा येत असतो, मग थोडा 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 होऊन चहा सारखा जातो, विनाकारण आपल्या शरीरामध्ये साखर जात असते, त्यातून कार्बोहायड्रेट जातात आणि त्यातून 100% आपलं वजन हे वाढत असतं. तर त्यामुळं हे वजन वाढू नये म्हणून काय करा, ज्या ठिकाणी तुम्ही चहा घेताय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी 2 ते 3 चमचे साखर घालताय ते 1 चमचा करा, त्यानंतर अर्धा चमचा करा, नंतर पाव चमचा करा, नंतर हळूहळू बंद करत न्या. तर ह्याचा 100% आपल्या शरीराला फायदा होईल. 100% आपला वेट लॉस चांगल्या प्रकारे होऊ शकेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं सांगितलं, तो आपल्या ताटामध्ये जे काही वाढलेलं अन्न आहे, त्यामध्ये 70 ते 80% पदार्थ हे चांगले पदार्थ असावेत, जे की आपल्या शरीराला हितकारक पदार्थ आहेत, असेच पदार्थ असावेत. क्वचित आपल्याला थोडंसं वाटते, की श्रीखंडाचा एखादा घास खावा, क्वचित एखादा खाल्ला तरी चालतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, की तुम्ही चांगले पदार्थ जर शरीरात चांगल्या प्रकारे गेले, तर क्वचित एखादा पदार्थ म्हणजे शरीराला वाईट पदार्थ किंवा जे अपथ्यकारक आहे, ते पदार्थ क्वचित आपल्याला शरीराला चालू शकतात आणि आपला वेट लॉस हा 100% होतो. जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तर माझा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे झाले पथ्याचा प्रकार, काय खायचं काय नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम. रोज आपल्याला 8 ते 10,000 पावलं चालणं, कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर चालणं किंवा 10 किलोमीटर चालणं हे महत्त्वाचं आहे. जर चालणं जमतच नसेल तर कुठलाही व्यायाम असू द्या, 1 तास पोहणं असेल किंवा तुम्ही झुंबा करताय किंवा योगा करताय, कुठलाही शारीरिक व्यायाम 1 तास तरी आपल्याला होणं गरजेचं आहे. तर आपला चांगल्या प्रकारे वेट लॉस हा 100% होऊ शकतो. सातारा हिल रनर्सच्या माध्यमातून आपण इथे रोज वर्कआउट घेत आहोत. सातारामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट चौक या ठिकाणी रोज सकाळी 6 ते 7:30 या ठिकाणी निःशुल्क मार्गदर्शन सर्वांना करत आहोत. आपल्याकडे आता 60 ते 70 लोक रोजच्या रोज येतात. रोज चांगल्या प्रकारे वर्कआउट करतात. सगळ्यांना चांगल्या प्रकारे यातून फायदा होत आहे. नवीन नवीन लोकांची डेव्हलपमेंट होत आहे. तर आपण या संधीचा जरूर फायदा घ्यावा. आपल्याला ऑनलाईन पण लोक आपल्याकडे भरपूर आहेत. आत्ता अंदाजे लोक 400 ते 500 लोक ऑनलाईन आपल्याकडून वर्कआउट घेतात. त्या सगळ्यांना आपण ऑनलाईनही वर्कआउट पाठवतो. तर ह्या संधीचा आपण खरोखर जरूर लाभ घ्यावा. तर आपण चांगले चांगले पथ्य पाळा, स्वतःचा विकास करून घ्या आणि फोकस करा. आपल्याला टार्गेट जे आहे ते टार्गेट ठरवून घ्या. समजा आता वजन आपलं 90 किलो आहे, तर 70 किलो आपल्याला जर टार्गेट असेल, तर इतके दिवसामध्ये मला हे 100% आणायचे आहेत. 100% आपला वेट लॉस हा 100% चांगला होईल. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.